गणपती बाप्पा मंगलमूर्ती तांबडे बाबा की जय. आम्ही फक्त एवढं सांगायला आलो, आय एम बॅक. दादा होळकर इज बॅक. धोक्याची नाहीये. नाद है नाद. घुमतोय. आता पुन्हा हे सगळं सत्र सुरू होणार. वाद, भांडण, तंटे, टेन्शन. एक संकट निस्तरलं ना की पुढे दुसरं दत्त म्हणून उभं राहतच. आता तो दादा तुरुंगातून बाहेर पडला म्हणजे तो काहीतरी कुरापत काढणार. आणि आपले कुलदीपक आहेतच अरेला कार्य म्हणायला. सत्या सवतावून जात नाही त्याच्या खोड्या काढाया. हो, पण त्यांनी काही खोडी काढली तर हात चिडून वेडवाकडं पाऊल उचलतो ना. शांत राहायला काय जातं? शांत राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं ग? नाही म्हणजे एकदा काय ते समजावून सांगच बाई मला. म्हणजे त्यानं एक मुस्काटात मारली तर आपण गप बसायचं आणि डुंकन पुढं करायचं ह्याच्यावर लाथान म्हणून. म्हणजे त्याचं वागणं बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचंय? पूर्णपणे चुकीचं नाही असं मला म्हणायचं आहे. म्हणजे एक प्रकारे समर्थनच करताय तुम्ही त्याचं. तसं म्हणावं तर चालेल मला. सासूबाई प्लीज, मी पाया पडते तुमच्या. आता ह्या विषयावर माझ्याशी वाद नका घालू. तुम्ही अशी सारखी सारखी त्याची कड घेता ना म्हणून तो शेफारलाय. आई प्लीज. आजी तुम्ही दोघे आता नका ना भांडू. एवढं काही झालेलं नाहीये. सगळं नीट होईल, मी सांगते ना. सगळं नीट होणारच आहे मंजिरी, पण जरा तुझ्या नवऱ्याने समजुतीने वागायला पाहिजे. त्याला म्हणावं डोक्यात राग घालून घेऊ नको, त्या दादाची कुरापत काढू नको. आपण भलं की आपलं काम भलं असं राहायला काय हरकत आहे? जरा समजूत घाल तुझ्या नवऱ्याची. आई माझा नवरा असला तरी तुमचा मुलगा आहे ना तो. माझ्यापेक्षा तुम्हीच जर समजावून सांगितलं त्यांना तर ते ऐकतील असं मला वाटतं. ते दिवस गेले आता. कधीतरी तो माझे शब्द झेलायचा. ते दिवस नाही राहिले आता. आता जर त्यांनी माझं ऐकलं असतं ना तर दुसरं काय हवं होतं? काय अगं कुठला संबंध कुठे लावतीस तू? काय कळतं आहे काय तुला? सासूबाई मी असं काही करत नाहीये. आता आत्ताच बघा ना, एवढं सगळं झालं तरी याचा पत्ता कुठे आहे? सगळे घरी पोचले पण हा गायब. आई अहो हे आणि मंजुषाताई ऑफिसमध्ये थांबले. मंजुषाताई खूप घाबरल्या होत्या म्हणून मग यांनी थांबवून घेतलं त्यांना. बिचारी काय होणार दुसरं? बघवत नव्हतं तिच्याकडे. भीतीनं थरथर कापत होती नुसती. त्या राक्षसाचा आवेशच तसा होता. नशीब आपले चिरंजीव गप्प बसले तेव्हा. आता काही झालं ना तरी या घरामध्ये मला नवीन रामायण नकोय. शांती हवी आहे डोक्याला.
मंजुषाताई, आता आणखीन अशा किती वेळ रडत राहणार आहात? सावरा स्वतःला. सत्यजित दादा, तो माणूस परत आलाय. मग माफ करा, पण ज्या पद्धतीनं तुमची कोर्टातली साक्ष झाली होती, मला अंदाज होता की निकाल कदाचित आपल्या बाजूने नाही लागणार. तो नाही लागला. आता काय? आता तो माणूस पुन्हा एकदा त्याची सूडबुद्धी वापरू. नाही, तो काही करू शकणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांची नजर त्याच्यावर असेल. त्याला धाक असेल आता पोलिसांचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता माझ्या घरी आहात. आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात आहात तोपर्यंत तो तुम्हाला काहीही करू शकणार नाही. अहो, एवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. माफ करा बाबा. आपले बाबा, क्षमा असावी. आम्ही इथे नसताना तुमच्या सेवेत खंड पडला. तुमची पूजा अर्चा झाली नाही. माफी असावी. आमच्यासारखी तुमची पूजा कोण करणार? जमली तशी सेवा केली मी. चुकलं मालक. आत्ताच बाबांनी सांगितलं मी केली आमच्या पश्चात पूजा. मालक, एक मनात आहे, विचारू? मालक, तुम्ही जेलमध्ये असताना लय कष्ट सहन करावे लागले असतील ना? कष्ट कष्ट अपार कष्ट. अपार कष्ट. ते कष्ट सोसताना मी त्या सोसलेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला. अगदी चोख चोख हिशोब. सगळं आम्ही वसूल करणार. सत्यजित मुधोळकर. मालक, तुम्ही फक्त हुकूम सोडा. त्या मुधोळकरला घरात घुसून तोडू. नाही संकेत. बंदी शाळेत एकांतवासात आम्ही एक गोष्ट प्रखरपणे शिकलोय. इथून पुढे आपलाच खांदा आणि आपलीच बंदूक नाही वापरायची. दुसऱ्याचा खांदा आणि दुसऱ्याचीच बंदूक वापरायची. फक्त चाप फोडणार बोट आपलं पाहिजे. कांदा शोधा. कांदे शोधा. त्या मुधोळकर साठी कांदे शोधा. चाप बरोबर ओढतो. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा. तांबड़े बाबा नैन तुम्हारे दर्पण मेरा. चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा. अब तो दर्शन दे दो बाबा. दे दो. लागला था. नाद नाद नाद. अरे, आलास तू? पाणी आणते. बस, नको पाणी मला. कसं झालं दर्शन? चांगलं झालं. काय झालं तुला? तू असं टेन्शन मध्ये काय आहेस?
कुठे काय? काहीच नाही. सुहास, खोटं बोलू नकोस. मला सांग काय झालंय. सुहास, बोलणार आहेस का? प्रिया, दादा परत आलाय. काय काय बोलतोयस तू? तू ऐकतेस तेच बोलतोय मी. आज दादा सत्यजित भाऊजींच्या ऑफिसमध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला आला होता. म्हणजे भाऊजींनी जी काही फिल्डिंग लावली होती दादाच्या विरोधात ती फुकट गेलेली आहे. तो सत्यजितच्या ऑफिसमध्ये आला? हो. पूर्वीसारखाच निर्लज्ज निर्ढावलेला सत्यजित भाऊजींसमोर उभा होता तो. त्यांनी सत्यजितला काही केलं? म्हणजे त्याला काही सांगितलं तर नाही ना? तुझ्याशी काही बोलला का? तुला काही सांगितलं? नाही, माझ्याशी काहीच बोलला नाही तो. म्हणजे त्याची नेहमीचीच बडबड चालू होती. म्हणजे तुला आता सगळं नव्याने सांगायला पाहिजे का प्रिया? तो कसा बडबड करतो तुला माहित नाहीये का? तीच बडबड चालू होती त्याची. बस. सुहास, त्याला आपल्या लग्नाबद्दल कळलंय का? कळलं नसावं असं वाटतंय. सुहास, मला खूप भीती वाटते. तो परत आलाय सुहास. तो आता काही करू शकतो. प्रिया, हे तो परत आलाय तर काय? तो काय करणार आहे तुला? आणि प्रिया, कधी कधी वाईटातून चांगलं घडत असतं. मी आहे ना तुझ्या बरोबर. असा एक दादा काय, असे 100 दादा आले ना तरी तुला काहीही होऊ देणार नाही मी. विश्वास ठेव माझ्यावर. इतकं प्रेम करतोस माझ्यावर. आणि मी बघ ना, सतत छोटी मोठी कारणं काढून मुद्दे उकरून सारखी तुझ्याशी भांडते. प्रिया, मी प्रेम केलंय तुझ्यावर, तुझ्याशी लग्न केलंय. त्यामुळे तुझ्याबरोबर भांडल्यानंतर मला काही वेळ तुझा राग येऊ शकतो. तुझ्याबद्दलची आढी मनात ठेवून मी कायमस्वरूपी द्वेष नाही करू शकत तुझा. जमणारच नाही मला ते. म्हणून म्हणतो प्रिया, आपण या घरापासनं, या वातावरणापासनं जर कुठे लांब गेलो ना तर कदाचित फरक पडू शकेल. तसं नाही, मला खात्री आहे की फरक पडेल. मला वाटतं तू अगदी बरोबर बोलतोयस. आपण खरंच जाऊया कुठेतरी. सुहास, मी तुझ्या बरोबर तू नेशील तिथे यायला तयार आहे. अगदी जगाच्या पाठीवर कुठेही. खरंच खरंच खरं सांगतेस? अगदी खरं. सुहास, मला माहितीये तुझा माझ्यावर विश्वास का बसत नाही. मी गेल्या काही दिवसांमध्ये वागलेच तशी. हो ना? आता नको ना हा विचार. सांगितलं ना, नको करूस हे विचार. तुला माहिती, मला दिल्लीच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमधनं ऑफर आली आहे जॉबची. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जॉब असल्यामुळे मला खूप इंटरेस्टिंग वाटतोय तो जॉब. त्याच्याशिवाय जॉब प्रोफाईलही चांगला आहे. आय से तू नक्की विचार कर त्याचा. खरंच मी तुझ्या बरोबर आहे. माझा फुल सपोर्ट आहे तुला. म्हणजे दिल्लीला जाऊन सेटल व्हायचं असेल तरी माझी काही हरकत नाही. मी तुझ्या बरोबर येईन. आता बास झाली आपल्यातली भांडणं, वाद विवाद सगळं संपलंय. तर फक्त तू आणि मी. जा तू जाऊन फ्रेश हो. मी चहा करते.
काय से आभाळ कोसळल्यासारखे का बसलेत सगळे? हा अजय, काय रे गौरांग? अरे चला, संध्याकाळच्या आरतीसाठी वाट बघत असतील सगळे ऑफिसला. चला. अरे पण दादा, काय काही प्रॉब्लेम आहे का? छे छे, प्रॉब्लेम कसा असेल? तुम्ही घरात असताना प्रॉब्लेम कसा असेल? मूर्ख आहोत ना आम्ही काळजी करायला. उद्योग नाही आम्हाला दुसरा. आई, काय झालं नीट सांगशील का? सत्यजित मुधोळकर आपण विसरला असाल, पण दादा होळकर सुटलाय आज जेलमधून. त्याचं काय? बघितलं सासूबाई कसा बेफिकीरपणे बोलतोय हा? नाही, याला काही फरक पडत नसेल पण आपल्याला पडतो, हे जरा समजावा तुमच्या नातवाला. काय समजवायचं त्याला? बराबर बोलतोय त्यो. विघ्नहर्ता गणपती सौता असताना काळजी कशा पाय करायची? समजवायला पाहिजे ते तुला. चला रे, आरतीला चला. हिला बसू दे इथंच डोसकं धरून. सासूबाई, मी नाही म्हटलेलं नाहीये. 5 मिनिटं द्या, मी तयार होऊन येते. बरं गौरांग, आज रात्री कोणी झोपायचं नाही, जागरण करायचं आज रात्री आपल्याला. मस्त गप्पा मारू, गाणी म्हणू, हा धमाल करू. अजय, तू गाणं म्हणायचं आज, कळलं का? आजी तुम्ही खरंच म्हणा तुमच्या वेळची जुनी गाणी. अरे मला कुठली गाणी येतात? मी आपली आरती म्हणते दणक्यात. काय हापिसात चला. ऐक वय येते येते. आई, मी आईंना घेऊन येते, तुम्ही वा ना पुढे. ओ माय बेटर हाफ, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही इकडे आहात म्हणून. आम्ही विसरलोच होतो जवळपास. हे तुमचं सेकंड होम आहे म्हणून. गुड, व्हेरी गुड. कोर्टाच्या तारखेदरम्यान तुम्हाला सांगायचं विसरलोच एक गोष्ट. मधल्या दिवसात छान झालंय हा तुमचं रिनोव्हेशन. आणि तुम्ही मुधोळकर कोचिंग क्लासेसच्या ब्राईट स्टुडंट आहात, त्यामुळे उत्तरोत्तर तुमची प्रगतीच होणार आहे. तुरु 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 बोलला तुरु 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 तुरु. आय विश यू गुड लक. संख्ये कसं वाटतंय? एवढं मोठं घर आहे, बोको बोको वाटतंय एकदम. याच्यापेक्षा जेल बरं, बोलायला माणसं तरी असतात. मला तुम्ही हुकूम सोडा. त्या बुधळकच्या घरात घुसून मंजुषा वहिनींना उचलून आणतो. आम्ही सकाळी ठरवलं होतं तुम्हाला मारायचं नाही, तुम्हाला बोलायचं नाही, तुमच्यावर चिडायचं नाही. पण आम्ही सकाळी जे ठरवतो तुम्ही आम्हाला बदलायला लावता. अहो सकाळीच बोललो ना मी तुम्हाला, खांदे, चहा, बंदूक. आणि कुणाला आणताय उचलून? आमच्या ओल्ड मिसेसला. त्याचा काय उपयोग आता? तो माल आता कोर्टात डॅमेज ठरलाय. मला नवा माल पाहिजे, ब्रँड न्यू. मोतीवाले भाई सकाळी ऑफिसला गेलो, काही दिसलं नाही, दर्शन नाही त्यांचं. मग ते जेलमध्ये भेटायला आले होते, पण नंतर काय कॉन्टॅक्ट नाही त्यांचा. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या. काय म्हणलं त्या? मुधोळकरांनी त्यांचं लग्न ठरवलंय. काय कोणाची माहित नाही. कोणा?
उभा 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 राहा उभा राहा स्टॅच्यू स्टॅच्यू उभा राहा स्टॅच्यू तुम्हाला कोणी सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलं. तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही जेलात होता ना. जेलमध्ये माणसाला ऐकू येत नाही जेल फॉरेन मध्ये अहो तुम्हाला पास दिलं ना जेल सुपरिटेंडेंटनी पण तुम्ही जेलात असताना काय केलं असतं असा मी विचार केला. आता हे पण तुम्ही ठरवणार की आम्ही काय केलं असतं काय केलं नसतं आम्हाला काय करतात आम्हाला काय करता येत नाही लावा फोन लावा देखण्यात त्याला फोन लावा स्टॅच्यू सुटला देखण्यात त्याला फोन लावा फोन